गुरुजी, गुरुजी मला तुमच्या संग जरा बोलायचं आहे. बोल ना. गुरुजी, पूजा सुरू व्हायच्या आधी तुम्ही मला सारखं प्रश्न का विचारत होता हे मला माहित आहे. होय, तुमची शंका खरी आहे. मी अन्नपूर्णा आजींची मोठी नात नाही. गुरुजी, ही गोष्ट कोणाला सांगू नकोस असं मी म्हटलं होतं कमळीला, पण तिचं मन निरागस असल्या कारणाने जे खरं आहे ते सगळं तुम्हाला सांगावं असं वाटलं तिला. कमळी या घरची मोठी नात नाहीये. गुरुजी, आई खूप आजारी होती आणि या घरात काय सुरू होतं मी तुम्हाला काय सांगू, आणि माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. म्हणून मग मीच कमळीला माझी मोठी मुलगी म्हणून या घरात घेऊन आलो. गुरुजी, मला माहित नाही की माझी खरी मुलगी कुठे आहे. मी शोधतोय तिला अजूनही, पण जे काही केलं ते सगळं या घरासाठी केलं आणि आईसाठी केलं. गुरुजी, कमळी या घरात आल्यामुळे आई बरी झाली. मला माफ करा गुरुजी, मी खोटं बोललो. राजन राजन राजन, उठ 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 उठ. होय गुरुजी, हे खोट्याचं वजन मनावर लय जड वाटायला. पण अन्नपूर्णा आजींसाठी आम्हाला खोटं बोलायला लागलं. बाळा, खरं काय किंवा खोटं काय प्रत्येक वेळी आपल्या डोळ्यांना दिसेलच असं नसतं. आरशात दिसणारं आपलं रूप प्रत्येक वेळी सत्यच असेल असंही नसतं. या जगात जे काही होतंय ते ईश्वराच्या इच्छेने होतंय, आणि जे काही होणार आहे ते देखील ईश्वराच्याच इच्छेने होणार आहे. त्यामुळे आत्ता जे चालू आहे तेच पुढे चालू राहू दे. काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. शांत राहा, सुखी राहा. म्हणजे ही कावछाप कमी फ्रॉड आहे. म्हणजे हिने माझ्या मॅड आजीला फसवलंय. नो, हे मॅड आजीला सांगायला हवं.